राज्यात महापालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। त्या दृष्टिकोनातून विरोधकांसह सत्ताधारी पक्षही आता जोमाने तयारीला लागलेत। सर्वच पक्षांसाठी मुंबई महापालिका अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे ती निवडणूक लढवण्यासाठी मुंबईकरांची साथ मिळणं आवश्यक आहे। आता ती कशी मिळणार? तर त्यांच्या समस्या सोडवून, बरोबर? आणि त्यासाठीच भाजपने आता कंबर कसली आहे। पुढील आठवड्यात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। विशेष म्हणजे मुंबईकरांच्या समस्या आणि सूचना लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार करण्यात आलाय असं म्हटलं जात आहे। त्यामुळे या जाहीरनाम्यात नेमकं काय असू शकतं याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे। पक्षाच्या मुंबई अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे पुढील आठवड्यात भाजपचा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। विशेष बाब म्हणजे हा जाहीरनामा मुंबईकरांच्या थेट समस्या आणि सूचनांवर आधारित असणार आहे। तुम्हाला आठवत असेल, काही दिवसांपूर्वीच भाजपने आवाज मुंबईकरांचा अशी एक मोहीम सुरू केली होती, ज्यात लाखो नागरिकांनी सहभाग घेतला। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटप यांनी या संदर्भात आधीच माहिती दिली होती की या सर्वेक्षणामुळे पक्षाला मुंबईकरांना पुढील महानगरपालिका प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत याची स्पष्ट रूपरेषा मिळाली आहे, ज्यात रस्ते, नागरी पायाभूत सुविधा आणि पारदर्शकतेवर विशेष भर देण्यात आलाय। केलेल्या सर्वेक्षणाच्या निकालानुसार 65% प्रतिसादकर्त्यांनी शहरातील खराब रस्त्यांची स्थिती ही सर्वात मोठी समस्या असल्याचं सांगितलंय। स्वच्छता आणि गटार व्यवस्थेच्या आधी लोकांच्या बीएमसीने तातडीने दुरुस्त कराव्यात अशा कामांच्या यादीत रस्ते आणि खड्डे अव्वल स्थानी होते। त्यामुळे केलेल्या या मोहिमेतून मिळालेल्या अभिप्रायात 60%हून अधिक मुंबईकरांनी खराब रस्ते ही सर्वात मोठी समस्या असल्याचं सांगितलंय। एवढाच नाही तर भाजपने यापूर्वीच 11 सदस्यीय जाहीरनामा समिती स्थापन केली आहे, जी स्थानिक समस्या, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या अपेक्षांवर लक्ष केंद्रित करून जाहीरनामा तयार करणार होती। सूत्रांच्या माहितीनुसार या मोहिमेत 1.45 लाखांहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले असून त्यातून रस्ते, पाणी पुरवठा, उद्यान आणि इतर दैनंदिन समस्यांवर भर देण्यात येतोय। स्थापन केलेल्या 11 सदस्यीय जाहीरनामा समितीमध्ये आमदार पराग अळवणी, प्रभाकर शिंदे, आमदार योगेश सागर, त्याचबरोबर योजना ठोकळे, आमदार संजय उपाध्याय, त्याचबरोबर भालचंद्र शिरसाट, प्रतीक करपे, अभिजित सामंत, रीटा मकवाना आणि श्रीकला पिल्ले यांचा समावेश करण्यात आलाय, जे स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, वाहतूक यासारख्या बऱ्याच समस्यांवर उपाययोजना आखणं हे या समितीचं प्राथमिक जबाबदारी असणार आहे। त्यामुळे संभाव्य मुद्दे आणि अभिप्रायावर आधारित जाहीरनाम्यात काय असू शकतं तर प्रथमरित्या खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांवर काम केलं जाऊ शकतं। त्याचबरोबर सर्वेक्षणात समोर आलेली मोठी समस्या ती म्हणजे खराब रस्त्यांवर विशेष भर दिला जाऊ शकतो। विशेष म्हणजे भाजपने आधीच बेहतर रस्ते आणि इन्फ्राची घोषणा केली आहे आणि दुसरं म्हणजे मुंबई भाजपने भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाची हमी देखील दिली आहे। त्याचबरोबर जनतेच्या फीडबॅकवर आधारित उद्यान, पाणी, स्वच्छता आणि स्थानिक विकास यावर आश्वासनं येणं अपेक्षित आहे। याशिवाय निवडणुकीच्या सूक्ष्म नियोजनासाठी भाजप मुंबईत हायटेक वॉर रूम उभारणार आहे आणि या वॉर रूमद्वारे वॉर्डनिहाय रणनीती, मतदारांचा कल आणि प्रचारावर थेट लक्ष ठेवलं जाणार आहे। सो बेसिकली हे वॉर रूम डेटा ॲनालिटिक्स आणि रिअल टाइम मॉनिटरिंगवर आधारित असेल, ज्यामुळे मुंबईच्या रणांगणात भाजप पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय। आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबईच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपा आणखीन नवीन काही प्रस्ताव देत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मुंबईकरांनो, एक लक्षात घ्या, भाजपचा जाहीरनामा पुढील आठवड्यात येतोय, पण इथे खरी ताकद तुमची आहे। त्यामुळे तुम्हाला मुंबई महापालिकेकडून नेमकं काय हवंय, तुमची अपेक्षा काय आहे आणि कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला या जाहीरनाम्यात पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।